हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल तेजा स्पीक. तर मग मंडळी, तुम्ही सगळ्यांनी फणसाची भाजी पाहिली असेल, तर मी आज बनवणार आहे फणसाच्या बियांची भाजी. तर मी कशी बनवणार आहे हेच तुम्हाला या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे. तर मग आम्ही सगळ्यांनी फणस खाऊन संपवलेला आहे आणि या आहेत फणसाच्या बिया, ज्या की मी आता फोडत आहे. अशा पद्धतीने जसं मी दाखवते तसं सेम आपल्याला या बिया फोडून घ्यायच्या आहेत. फोडून झाल्यानंतर त्याच्यावरती जे साल असते त्या सालाला आपल्याला काढून टाकायचे आहे. जसं मी यात दाखवणार आहे तसंच तुम्हालाही करायचं आहे. आणि त्यानंतर मग बिया रेडी होतात आणि मग आपण बियांची भाजी बनवू शकतो. तर फणसाच्या बियांची साल अशा पद्धतीने काढून घ्यायची आहेत आणि मग त्याला स्वच्छ पाण्याने चांगल्या पद्धतीने धुवून घ्यायचं आहे. आणि याच बियानंतर आपल्याला कुकरमध्ये शिजवण्यासाठी टाकायच्या आहेत. कुकरमध्ये 3 शिट्या देऊन तुम्ही त्याला शिजवू शकता. शिजवून झाल्यानंतर मग आपण त्याची भाजी बनवणार आहोत. तर मग आपण आता कुकर लावून घ्यायचे आहे आणि 3 शिट्या झाल्यानंतर आपल्याला कुकरमधून बाहेर काढायच्या आहेत बिया. आणि आपल्याला लागतील झिंगे, जे की ते स्वच्छ पाण्याने धुवून त्याला थोडा वेळ भिजत ठेवायचे आहे. त्यानंतर मग आपण रेसिपीसाठी स्टार्ट करणार आहोत. झिंगे आपण भिजत ठेवून आता आपण जाऊया बियांकडे. तर बिया मस्तपैकी शिजलेल्या आहेत कुकरमध्ये. तर आता आपण करणार आहोत बियांची भाजी. तर मग कढईमध्ये तेल टाकून घ्यावे आणि गॅस चालू करावा. त्यानंतर तेल जेव्हा कडकडीत तापेल त्यानंतर मग आपण त्यात एक एक इन्ग्रेडियंट टाकणार आहोत. सो पहिल्यांदा आपण तेल टाकून घेऊया आणि त्याला चांगलं गरम होऊ देऊ दे. तेल तापलेलं आहे. आता आपण यात टाकणार आहोत मोहरी आणि मोहरी तडतडल्यानंतर मग आपण यात टाकणार आहोत खूप सारी लसूण. लसूण थोडी ब्राउनिश झाल्यानंतर मग आपण यात टाकणार आहोत कांदा. आणि कांदाही थोडा लालसर असा भाजून घ्यायचा आहे आपल्याला. कांदा भाजल्यानंतर आपण यात टाकणार आहोत हळद आणि चवीनुसार मीठ आणि लाल तिखट. म्हणजे आपल्याला तिखट हवे असेल त्या हिशोबाने आपल्याला तिखट टाकायचं आहे. आणि यात मी एक गोष्ट नाही टाकली, ती म्हणजे या तर टोमॅटो या तर कोकम. तुम्ही ऑप्शनला कोकम किंवा टोमॅटो टाकू शकता. आणि हे सगळं टाकल्यानंतर मग तुम्हाला चांगल्या पद्धतीत मिक्स करून घ्यायचे आहे. तेलामध्ये मस्त असे मसाले आपले मिक्स झालेले आहेत. तर आता आपण यात टाकणार आहोत ते भिजत घातलेले होते झिंगे ते. तर त्यातले पाणी काढून टाकायचं आणि आपल्याला सगळे झिंगे टाकून मस्त परत सगळ्या मसाल्यांमध्ये त्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपण यात टाकून घेणार आहोत शिजलेल्या फणसाच्या बिया, ज्या की आपण कुकरमध्ये शिजवून घेतल्या होत्या. आणि हे टाकून झाल्यानंतर मस्त आपल्याला असं मिक्स करून घ्यायची आहे जी भाजी आहे. आणि ती थोडी ग्रेव्ही टाईपमध्ये आपल्याला बनवायची. सो त्यानंतर हे सगळे इन्ग्रेडियंट टाकून झाल्यानंतर आपल्याला
10 मिनिट कमीत कमी शिजवून घ्यायचं आहे ग्रेव्ही पद्धतीत आणि थोडंसं तुम्हाला आवश्यकतेनुसार पाणी टाकून घ्यायचं आणि मिक्स असं शिजवून घ्यायचं आहे आणि झाकण बंद करून असं आपल्याला ठेवायचं आहे आणि मध्ये मध्ये त्याला मिक्स करून चेक करत राहायचं आहे शिजलेलं आहे की नाही आणि मस्त अशी ग्रेव्ही त्याला शिजू द्यायचं आहे बियांना. जितकं चांगलं शिजवाल तितकी भाजी चविष्ट लागते. आणि मग आपली ही भाजी बनवून रेडीच आहे. तर मग आपली फणसाच्या बियांची भाजी रेडी झालेली आहे. तुम्ही ही भाजी तुमच्या घरी ट्राय करा आणि मला लगेच कमेंटमध्ये सांगा की ही भाजी तुम्हाला कशी वाटली. आणि माझ्या यूट्यूब चॅनल तेजस स्पीकला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि भरभरून प्रेम द्या आणि कमेंट करून मला सांगत राहा. आणि माझ्या इंस्टाग्राम अकाउंट तेजस्विनी पाटील ऑफिशियल तिथे जाऊन मला फॉलो करा. आणि मी तुम्हाला भेटेन नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. आणि ही रेसिपी नक्कीच ट्राय करा.